प्रश्न पहिला, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, साने गुरुजी. तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, वि. स. खांडेकर. तर ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, शिवाजी सावंत. तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक जे आहेत ते शिवाजी सावंत हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, रणजित देसाई. तर स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 5, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, रणजित देसाई. तर श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 6, पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, विश्वास पाटील. तर पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, भालचंद्र नेमाडे. तर कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 8, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, पु. ल. देशपांडे. तर बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत पु. ल. देशपांडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 9, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, पु. ल. देशपांडे. तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु. ल. देशपांडे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 10, असामी आसामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, पु. ल. देशपांडे. तर असामी आसामी या पुस्तकाचे लेखक पु. ल. देशपांडे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 11, गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक. तर गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते लोकमान्य टिळक हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 12, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, सावरकर. तर माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते सावरकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, जवाहरलाल नेहरू. तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक जवाहरलाल नेहरू हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14, सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, महात्मा गांधी. तर सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक महात्मा गांधी हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 16, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले. तर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17, शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, महात्मा फुले. तर शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले हे
आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 18. गीत रामायणचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए ग द माडगूळकर. तर गीत रामायणचे लेखक ग द माडगूळकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 19. नटसम्राट या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कुसुमाग्रज. तर नटसम्राट या कादंबरीचे लेखक कुसुमाग्रज हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20. घाशीराम कोतवाल या मराठी नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए विजय तेंडुलकर. तर घाशीराम कोतवाल या मराठी नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 21. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए आनंद यादव. तर झोंबी या कादंबरीचे लेखक आनंद यादव हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 22. बलूंत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी दया पवार. तर बलूंत या पुस्तकाचे लेखक दया पवार हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी लक्ष्मण माने. तर उपरा या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण माने हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 24. अक्करमाशी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी शरणकुमार लिंबाळे. तर अक्करमाशी या पुस्तकाचे लेखक शरणकुमार लिंबाळे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 25. युगांत या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी इरावती कर्वे. तर युगांत या ग्रंथाच्या लेखिका इरावती कर्वे या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 26. स्मृतिचित्रेच्या लेखिका कोण आहेत? तर स्मृतिचित्रेच्या लेखिका ज्या आहेत पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए लक्ष्मीबाई टिळक. तर स्मृतिचित्रेच्या लेखिका लक्ष्मीबाई टिळक या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 27. ऋतुचक्रचे लेखन कोणी केले आहे? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए दुर्गा भागवत. तर ऋतुचक्रचे लेखन जे आहे ते दुर्गा भागवत यांनी केलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 28. अमृतवेल या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए वि स खांडेकर. प्रश्न क्रमांक 29. गरिबांचा बापू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए श्री ना पेंडसे. तर गरिबांचा बापू या कादंबरीचे लेखक श्री ना पेंडसे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 30. तुंबाडाचे खोत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी श्री ना पेंडसे. तर तुंबाडाचे खोत या कादंबरीचे लेखक श्री ना पेंडसे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 31. किचकवत या मराठी नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी खांडेलकर. तर किचकवत या मराठी नाटकाचे लेखक खांडेलकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 32. संशय कल्लोळ या मराठी नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए गो ब देवल. तर संशय कल्लोळ या मराठी नाटकाचे लेखक गो ब देवल हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 33. एकच प्याला या मराठी नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए राम गणेश गडकरी. तर एकच प्याला या मराठी नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 34. भाऊबंधन या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी गडकरी. तर भाऊबंधन या प्रसिद्ध नाटकाचे लेखक गडकरी हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 35.
विशाखा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कुसुमाग्रज. तर विशाखा हा कविता संग्रह कुसुमाग्रज यांचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 36 माझे विद्यापीठचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी साने गुरुजी. तर माझे विद्यापीठचे लेखक साने गुरुजी हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 37 युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी शिवाजी सावंत. तर युगंधर या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 38 छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सावंत. तर छावा या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 39 राधेय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी रणजित देसाई. तर राधेय या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 40 माहीमची खाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए मधु मंगेश कर्णिक. तर माहीमची खाडी या कादंबरीचे लेखक मधु मंगेश कर्णिक हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 41 पडखवली या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए गो. दांडेकर. तर पडघवली या कादंबरीचे लेखक गो. दांडेकर हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 42 मोगरा फुलला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए गो. दांडेकर. तर मोगरा फुलला या कादंबरीचे लेखक गो. दांडेकर हे आहेत. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 43 मृत्युंजयमधील मुख्य पात्र कोणाचे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कर्ण. तर मृत्युंजयमधील मुख्य पात्र हे कर्ण याचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 44 स्वामीमधील मुख्य व्यक्ती कोण आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए माधवराव पेशवे. तर स्वामीमधील प्रमुख व्यक्ती माधवराव पेशवे हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 45 श्रीमान योगी या कादंबरी कोणावर आधारित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी शिवाजी महाराज. तर श्रीमान योगी ही कादंबरी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 46 गीता रहस्य हा ग्रंथ कोठे लिहिला गेला? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मंडाले तुरुंग. तर गीता रहस्य हा ग्रंथ मंडाले तुरुंग या ठिकाणी लिहिला गेला. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 47 बलूत या कोणत्या प्रकाराचे साहित्य आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी आत्मकथा. तर बलूत हे कोणत्या प्रकाराचे साहित्य आहे? तर आत्मकथा या प्रकाराचे साहित्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 48 उपरा हे कोणत्या प्रकाराचे साहित्य आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए आत्मकथा. तर उपरा हे आत्मकथा या प्रकाराचे साहित्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 49 नटसम्राट हे कोणत्या प्रकाराचे साहित्य आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी नाटक. तर नटसम्राट हे नाटक या प्रकाराचे साहित्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 50 कोसला हे कोणत्या प्रकाराचे साहित्य आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी कादंबरी. तर कोसला ही कादंबरी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी.